गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? मी खूप जास्त मजेत आहे. तर आजचा विशेष ब्लॉग आहे. आज मी काहीतरी रेसिपी बनवणार आहे. तसं तर घरचं जेवण असतं, पण मला आहे ना आज खूप जास्त कंटाळा आलेला आहे आणि आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत आणि मला खूप कंटाळा आलेला आहे. म्हणून म्हटलं काहीतरी बनवूयात खायला, कारण रोज भाजी भाकरी म्हणून कंटाळा आला आहे. तर मी विचार केला की चला मस्तपैकी ना गावाकडच्या स्टाईलमध्ये मसाले भात बनवूया. कारण मुंबईमध्ये जो आपण मसाले भात बनवतो किंवा जे मेन सिटी असते तिकडे ना सर्व सामान वगैरे घरी असतं. फ्लॉवर, कोबी जे आपल्याला लागतं ना ते सर्व घरी असतं. पण गावाकडच्या ठिकाणी ना आपल्याला जेवढं सगळं साहित्य पाहिजे ते भेटत नाही आहे. म्हणून मी म्हटलं की चला आज आहे त्या सामानामध्ये ना मी मस्तपैकी मसाले भात बनवून बघते आणि बघते की मसाले भात माझा कसा होतोय. आणि हा मी चुलीवर नाही बनवणार आहे, कारण मम्मी गेलेली आहे जरा बाहेर आणि मला चुलीवर काही जमत नाही. म्हणून मी मस्तपैकी गॅसवरती करते. तर चला तुम्हाला पण रेसिपी दाखवते. मला जास्त स्वयंपाक करायला आवडत नाही, कारण ना तिकडे अशी छोटी छोटी किचन वगैरे असतात. त्यामुळे ना मला काय करण्याचा मूडच होत नाही आणि इकडे आलो तर पसारा असतो, त्यामुळे मला काही करू वाटत नाही. पण आज ना माझं किचन इतकं छान वाटतंय मला, म्हणून मला काहीतरी करूच वाटलं. मी तुम्हाला दाखवते, थांबा. किचन माझं मस्त क्लीन ठेवलेलं आहे ना किचन, आणि इकडे मसाल्याचे डब्बे वगैरे आहेत आणि खरंच इतकं छान क्लीन किचन दिसतं. म्हणून मला ना मस्तपैकी मसाले भात बनवण्याची इच्छा झाली. त्यासाठी ना मी मस्तपैकी इथे मला आहे ना असं सिंपल भात बनवायचा, म्हणून मी 2च कांदे, 2 बटाटे आणि 1 टोमॅटो घेतला. मी कोथिंबीर बघितली फ्रीजमध्ये, पण मला नाही सापडली. तर ना मला आयुष्यात ना माझ्या रिझल्टने जेवढं रडवलं नाही आहे ना तेवढं ह्या कांद्याने ना मला नक्कीच रडवलं. आणि सगळ्यांनाच कांदा रडवतो. जरी इच्छा नसली रडायची तरी हा कांदा रडायला लावतोच. म्हणून आहे ना मी पटापट म्हणलं फटाफट कांदा वगैरे चिरून घेते, म्हणजे मला पटापट बनवता येईल. आणि ना परत ना आमच्या इकडे लगेच लाईट जातं संध्याकाळी, आणि आता ना रोजच संध्याकाळी लाईट जायला लागली. त्यामुळं संध्याकाळी 6 वाजता येणार रोज लाईट जाते. म्हणून मी म्हटलं की पहिले लाईट जायच्या आधी बनवून घेऊया, कारण ना 6 वाजेपर्यंतच उजेड असतो सूर्यप्रकाशाचा, आणि त्याच्यानंतर उजेड पण बंद होतो आणि जात आमच्याकडे लाईट पण जाते. म्हणून मी लवकर बनवायला घेतले. तर आता पहिले ना मी हे सगळं चॉप करते आणि मग तुम्हाला भेटते. फट मी इथे ना कांदा, टोमॅटो आणि बटाटा कापलेला आणि तो पाण्यात भिजत घातलेला आहे, कारण तो काळा पडेल. एवढी गरमी होती आहे ना, कारण हवा चालू आहे पण बाहेर चालू आहे आणि अजून आतमध्ये हवा येत नाही आहे, म्हणून गरमी होते. मग मी म्हटलं पटापट भात बनवते आणि मस्तपैकी शांत बाहेर थंड वाऱ्याला जाऊन बसते. इकडे ना छोटा कुकर नाही आहे, त्यामुळे मी हा मोठा कुकर चढवलेला आहे. आणि मुंबईमध्ये छोटा आहे पण इथे छोटा नाही आहे, म्हणून मी हा एवढा मोठा कुकर चढवला आहे. आता हा गरम होऊ देते आणि मग ह्याच्यामध्ये तेल टाकते. तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये ना मी मस्त असे जिरे टाकले. आणि मोहरी काय मला भेटली नाही घरात, कारण मम्मी बाहेर गेली आहे, म्हणून मी फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे. छान भाजले. आता त्याच्यामध्ये ना कांदा टाकते आणि कांदा ना सर्वात सोलून टाकते, कारण मला असं आवडतं. आणि ना आता तो भाजत छान सुट्टा पण होईल. सगळा कांदा टाकला. आता मी ह्याला मिक्स करते. तर आल्यानंतर ना मला आहे ना इथे ताजपत्ता सापडला, मी तो सुद्धा टाकला आहे. तर तुम्ही ना हा कांदा भाजायच्या आधीच टाका, हा मला नंतर भेटला म्हणून मी हा आत्ता टाकते. तर कांदा ना आपला छान भाजला, त्याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकून घेते. आणि आता ह्याला छान मिक्स करून घेते. टोमॅटो ना हे होण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते, म्हणजे ना टोमॅटो पटकन वितळेल आणि भाज्या पटकन भाजल्या जातील. आणि आता याला छान एकदा परत मिक्स करून घेते. सगळ्या भाज्या छान हे झाल्यात. आता ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेते छानपैकी. आणि मी ना थोडेच बटाटे टाकते, कारण आमच्या घरात आहे ना जास्त बटाटे कोणाला आवडत नाही. आणि ना भातात जास्त बटाटा असला ना तो भात खाऊ पण वाटत नाही. आता याला छान मिक्स करून घेते. तर मी त्याच्यामध्ये ना एक अख्खा मटन मसाला टाकते. आणि ना त्याच्यामध्ये ना आपण ना चवीपुरती आहे ना घरगुती जे लाल तिखट असतं ना ते थोडंसं टाकूया.
तर मी छान मिक्स करून घेते. मस्त असं ना पाणी मिक्स केलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याला उकळी आली की मग ह्याच्यामध्ये 2 तांदूळ टाकायचे. आणि टाकायची विसरलेली म्हणून मी आता थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकते वरती, जास्त नाही कारण आता शेंगदाणे भाजलेले नव्हते म्हणून मी कच्चे टाकलेले. आणि याला छान उकळीसुद्धा आलेली आहे. आणि हे जास्त लाल वाटते असं मला वाटतं की ह्याच्यात चटणी जास्त पडली आहे, पण बघू आता आपण टेस्ट करून. आता ह्याला उकळी आली आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये मसूर डाळ, मूग डाळ कोणत्याही डाळ टाकू शकता, पण मी नाही टाकला. आणि याला उकळी आली म्हणून मी मस्त तांदूळ टाकला ह्याच्यात. आता हे छान मिक्स करून घेते. झाकण लावून घेतलं आणि आता 3 शिट्ट्या काढून आपला भात रेडी आहे. झालेला राडा आवडते कारण मला आहे ना किचनवरती पसारा अजिबात आवडत नाही. माझं किचन मस्त रेडी आहे. मस्त 3 शिट्ट्या व्हायची वाट बघतीये मी. आज खूप छान येतोय, पण बघू आता टेस्टला भात कसा होतोय. बनवायला ना मला फक्त 10 ते 15 मिनटं लागतात आणि 10 ते 15 मिनटामध्ये ना मला खूप जास्त घाम आलेला आहे आणि मला खूप गरमी वाटते. तर आता बघते मी कधी होते भात आणि मग तुम्हाला दाखवते. कुकरच्या मस्त 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात रेडी आहे. आता आहे ना कुकर थंड व्हायची वाट बघते. टेस्टला ना खरंच खूप जास्त छान झालेला होता आणि आत्ताच मी जेवली आहे. आणि ना मी आता मस्तपैकी झोपणार आहे कारण आज ना आमच्याकडे धडाकेदार पाऊस झालेला आहे आणि बाहेर ना इतकं मस्त थंड वातावरण झालं आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. ते ना एकदम शांत वातावरण आहे गावचं आणि आमच्या दारातलं आहे. एवढं भारी वाटतं आणि इतकी थंड हवा सुटली आहे ना खरंच. आणि मला आहे ना हे जेवण खूप आवडतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पुढच्या व्लॉगमध्ये मी माझे 10वीचे पर्सेंटेज सांगणार आहे. तर मला पडले आहेत 10वीला 75.20 म्हणजेच 75.20% पडलेले आहेत. आता नेक्स्ट व्लॉग काय करू हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाताची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.